फेब्रुवारीच्या सुरुवातीला सत्ताची सगळ्यात मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। राज ठाकरे हे वर्षा बंगल्यावरती गेलेले आहेत आणि तिथे दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। मुंबईतील पूर परिस्थिती आणि 12 गड किल्ल्यांसंदर्भात ही भेट असल्याचं सांगितलं जातंय। मात्र बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरे बंधूंच्या या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर या भेटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला आहे। का बरं ही भेट घेतली जाते असे अनेक महत्त्वाचे सवाल उपस्थित केले जात आहेत। मुंबईतील पाणी भरण्याची स्थिती किंवा पूरस्थिती जी आहे त्याला काय कारणीभूत होतं, कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आलेली भरती आणि त्याबरोबरीनं झालेला मुसळधार पाऊस हे कारण होतं आणि त्यामुळे त्यासाठीच खरंच ही भेट आहे की त्यामुळे काही राजकीय अर्थ तर्क लावले जात आहेत। एकीकडे सध्या याचवरनं अनेक प्रश्न हे संजय राऊत यांना सुद्धा विचारले गेले, मात्र त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळले। अधिक माहिती सागर कुलकर्णी यांच्याकडनं घेऊयात। सागर, वरकरणी जरी भेटीमागची कारणं दोन सांगितली जात असली तरी मुख्य कारण या भेटीमागचं काय आहे कळू शकले का? प्रज्ञा, राजकीय नेते ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस भेटीचं कारण ज्यावेळेस अधिकृतरित्या सांगितलं जातं त्याच्या पलीकडे देखील काही या भेटीच्या दरम्यान चर्चा होत असते। अर्थात राज ठाकरे यांनी जे कारण आता समोर दिलेलं आहे ते सगळ्यांनाच थोडंसं जरा हास्यास्पद वाटलं तरी वावगं नाही या, कारण की मुंबईमध्ये पूर आलाय, परत 12 किल्ले जे आहेत तो विषय मुळात आधीचा आहे आणि बरोबर आत्ताच ही भेट का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। अर्थात राज ठाकरे यांच्याकडनं जे वारंवार त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की दोन ठाकरे बंधूंच्या बाबतचा निर्णय हा अंतिम आत्ता झालेला नाही या घडामोडी पुढे घडत राहतील याच्यावर आता भाष्य करायचं नाही या, हे वारंवार भूमिका राज ठाकरेंची घेणं आणि त्यातच मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे एक फार महत्त्वाचा विषय मानला जातोय। त्याच्या पलीकडे जाऊन एक जर म्हटलं तर मुंबईमधले वेगवेगळ्या प्रकल्पांच्या संदर्भात सुद्धा राज ठाकरेंची ही भेट आहे का, अशी एक चर्चा खूप जोरदार आहे। विशेष म्हणजे मुंबईमध्ये काही प्रकल्प आहेत की जिथे राज ठाकरे यांना काही सुचवायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये त्यांना काही सांगायचं आहे, यातनं ही भेट असल्याची प्राथमिक माहिती आत्ता NDTVला मिळत आहे। अर्थात हे कोणते विषय आहेत याविषयीची अधिकृत माहिती राज ठाकरे बाहेर आल्यानंतरनं त्यांच्या वतीने, त्यांच्या पक्षाच्या वतीने कोण बोलतंय का हे पाहणं गरजेचं असणार आहे। पण तुर्तास एक दोन्ही ठाकरे एकत्रित येणार हे वारंवार माध्यमांमध्ये आणि तशा घडामोडीसुद्धा घडत होत्या। एका बाजूला राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्यांच्याकडे जातात, मातृश्रीला अनेक वर्षानंतर स्वतः राज ठाकरे जातात। त्यानंतरनं दोघां भावांमधले एकत्रित काही दिवसांपूर्वी झालेला मेळावा मराठी मुद्द्यांसाठी, मराठी लोकांसाठी, तसंच काही मुद्दे जे आहेत म्हणजे कबूतरखानासारखे विषय असतील, जे मांस विक्री असेल, या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे म्हणजे उबाठा आणि मनसे हे दोघेही एकत्रित येत आहेत आणि एकच वाक्यता त्यांच्या नेत्यांमध्ये खाली दिसते। आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूने खालचे नेते सुद्धा मनमिळावू पद्धतीने राहा, एकत्रित आम्ही येतो तर तुम्हाला यायला काय हरकत आहे, अशा स्वरूपाचे विधानं करतायत। याच्यावरनं एका बाजूला राज ठाकरे हे किंवा उद्धव ठाकरे हे एकत्रित यायची भाष्य करतात, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्र्यांची थेट भेट घ्यायला जातात, तेही इतक्या सकाळी लवकर, म्हणजे राज ठाकरेंवर विशेषतः सकाळी कार्यपद्धती सुरू करत नाहीत म्हणून यापूर्वी शरद पवारांसारखे नेते किंवा इतर नेत्यांनी खरपूस समाचार घेतला होता आणि अर्थात त्याला प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी त्यांच्या त्यावेळेस सभेमध्ये दिलेलं आहे। पण राज ठाकरे इतक्या लवकर सकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत, तेही वर्षावर जात आहेत। यापूर्वी मुंबईमध्ये आपणास माहिती आहे की एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतः त्यांच्या घरी दादर शिवाजी पार्कमधल्या निवासाने शिवतीर्थ इथे गेले होते आणि काही कालावधी नंतरनं मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वांद्रे येथे एक भेट झाली होती। ही अचानक गोपनीय पद्धतीची बैठक होती आणि त्या बैठकीनंतर आता परत स्वतः राज ठाकरे वर्षा या निवासस्थानी जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। अर्थात यामुळे राज्याचे मुख्यमंत्र्यांबरोबर कोणी भेटावं, कधी भेटावं याविषयी मतांतर असू शकतात, राजकीय प्रतिक्रिया येऊ शकतात, पण राज ठाकरेंची भेट ही फार महत्त्वाची म्हणावी लागणार आहे। राजकीय विषय किती सार्वजनिकरित्या ते सांगतील याविषयी शंका आहे, पण या भेटीतून कदाचित काही मेसेज सुद्धा देणं भाग असतो, काही गोष्टी। थोडंसं तुला थांबवतीये, सध्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत आणि तसंच आपण थेट या संदर्भात बोलणार आहोत। वर्षाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी अक्षय सुद्धा आपल्या सोबत आहेत, मात्र आधी सुषमा अंधारे जी यांच्याकडे जाते। सुषमाजी, काय या भेटीमागचं कारण असू शकेल, काही तुम्हाला अंदाज?
मला वाटतं देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहे. मुख्य प्रवाहातलं राजकारण करणाऱ्या कुठल्याही पक्षाचे नेते, मग ते सत्ताधारी पक्षाचे नेते असतील किंवा विरोधी पक्षाचे नेते असतील, त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. हीच प्रतिक्रिया मी फक्त आता मनसे प्रमुखांच्या संबंधाने नाही, तर 1.5 महिन्यांपूर्वी जेव्हा आपण आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांची बीकेसीच्या हॉटेल सोफिटेल मध्ये देवेंद्रजींची भेट झाली असेल का असं विचारल्यानंतर सुद्धा हीच प्रतिक्रिया दिलेली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटणे यात काही वेगळा गहजब करण्यासारखं किंवा त्याचा वेगळा अन्वयार्थ काढण्यासारखी काही गोष्ट घडलेली आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण सुषमाजी, हे टायमिंग खूप महत्वाचं आहे. नुकतीच बेस्ट मतपेढीची निवडणुकीचा निकाल आलाय आणि त्यानंतर लागलीच ही भेट घेणं, त्यामुळे अर्थातच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नाही, मला त्याच्यातही काही वाटत नाही. कारण काय होते माहितीये का, की आपण जेव्हा बेस्टच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलत आहोत तेव्हा आपण असं गृहीत धरून चाललेलो आहोत की बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचं तर फार काही यशच मिळालेलं नाहीये त्यांना. हो, हे खरं आहे की ठाकरे बंधूंच्या त्या युतीला यश मिळालं नाही, पण म्हणून काही भाजपलाही यश मिळालं नाही हेही तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा बॅलेटवर निवडणुका होतात तेव्हा तेव्हा भाजप सपशेल तोंडावर पडते. ती आता बेस्टच्या निवडणुकीतही पडलेली आहे, कारण तिसरेच शशांकरावांच्या आघाडीने इथे बाजी मारलेली आहे. त्यामुळे बेस्टच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम म्हणून नक्कीच राज ठाकरे हे मी थोडंसं सुषमाजी तुम्हाला थांबवते. राज ठाकरे निघालेले आहेत, कदाचित ते पत्रकारांशी बोलतील या भेटी संदर्भात अशी शक्यता वाटते आहे. मात्र वर्षा या निवासस्थानावरनं राज ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे आणि ते तिथनं निघालेले आहेत. सगळ्यात आधी अक्षयकडे जाते. अक्षय, काही बोललेले आहेत का राज ठाकरे? थोड्याच वेळात राज ठाकरे प्रज्ञा थोड्याच वेळात राज ठाकरे जे काही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी भेट झालेली आहे या भेटी संदर्भात त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधणार आहे. राज ठाकरे यांची जवळपास अर्धा तास देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आता राज ठाकरे यांचा ताफा निघालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं जी माहिती आपल्याला मिळते की 12 गडकिल्ल्यासंदर्भात आणि वेगवेगळ्या प्रकल्पासंदर्भात राज ठाकरे यांची चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत. महाराष्ट्रातील जनतेचे काही प्रश्न होते, या प्रश्नासंदर्भात देखील चर्चा झाली आहे आणि आता राज ठाकरे या ठिकाणावरनं निघाले आहे, त्यांच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे नेमकं या भेटीचा तपशील स्वतः राज ठाकरे सांगतील आणि ज्या काही राजकीय चर्चा आपण करत होतो त्याबाबत देखील राज ठाकरे आता बोलणार आहेत. अगदी अक्षय, तुझ्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत. सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुषमा अंधारेजी ते पत्रकार परिषद घेणार आहेतच, मात्र दुसरीकडे बरेच प्रश्न पडत आहेत. ठाकरे बंधू येत्या काळातही काहीही झालं तरी एकत्र राहणार यावर ठाम आहेत का? ताई, मी या संबंधाने असंख्य वेळा माध्यमांशी बोललीये. हॉटेल ताजलँड एंड्सला जेव्हा मनसे प्रमुखांची आणि देवेंद्रजींची भेट झाली आणि तेव्हाही आपण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते, तेव्हाही माझं म्हणणं होतं की युती होईल न होईल या संबंधाने जी घोषणा असेल ते माझे नेते करतील. मात्र एक नक्की आहे की आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्याशिवाय, म्हणजे ते कोणीही, ही भूमिका घेऊन शिवसेनेने लढायचं ठरवलेलं आहे. मात्र या सगळ्या भेटीमध्ये देवेंद्रजींची भेट झाली म्हणजे लगेचच राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली असा जर काही कयास बांधणं असेल तर मला वाटतं ते चुकीचं असेल, किंबहुना ते अन्यायकारक असेल. कारण मनसे प्रमुखांची भेट ही अजून वेगळ्या कारणासाठी सुद्धा असू शकते आणि ती कारणं काय असावीत किंवा काय नसावीत याचा अनाठायी आग्रह धरण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही, किंबहुना आम्ही तो तसा धरू नये आणि त्याचा आम्ही कुठलाही अर्थ सुद्धा काढू नये. मला वाटतं की लेट देम स्पीक. ते आता माध्यमांशी बोलणार आहेत, त्यांना माध्यमांशी बोलू द्यात आणि आपण त्यानंतर अजून एकदा हवं तर चर्चा करू. अगदी. पण सुषमाजी, बेस्ट संदर्भात विचारायचे, इतके वर्ष पतपेढीवरती शिवसेनेचं वर्चस्व असताना जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा ही ताकद दुपटीनं वाढेल असं वाटत होतं, तेव्हा मात्र पराभव होतो. त्याची काय कारण मीमांसा आहे, त्याची काय प्रामुख्यानं कारण आहेत? भाजप तर अपयशी झालं म्हणताय तुम्ही. भाजप अपयशीच झालेली आहे. आता जसं तुम्ही सांगताय की इतकी दिवसाची जर सत्ता होती तर ती सत्ता आता नेमकी का बदललेली आहे, तर असू शकतं की लोकांना कूस बदलावीशी वाटते, लोकांनी कूस बदललेली आहे. याचा वेगळा अन्वयार्थ असा पण असू शकतो
की दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे भाजपा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपाने आपल्या ओटीपदरामध्ये दत्तक घेतलेले आहेत. असं असताना सुद्धा भाजप का बरं पिछाडीवर गेली आणि भाजपला का बरं अपयश मिळालं? तर त्याचंही कारण हेच आहे की लोकांना कूच बदलाविषयी वाटते. जर लोकांनी कूच बदलली असेल तर लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे. नक्कीच. मात्र आता या सगळ्या भेटी संदर्भात कितीही अर्थ अन्वयार्थ लावण्यात काही अर्थ नाही असं तुम्ही जरी म्हणत असलात तरी सुद्धा बेस्टचा आलेचा जो निकाल आहे तो मात्र बरंच काही बोलणारा आहे, बरंच काही बोलका आहे. खूप खूप धन्यवाद सुषमाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. तर राज ठाकरे यांनी आमचे जे पत्रकार आहेत अक्षय कुडकेलवार यांना माहिती दिलेली आहे की मी माझ्या निवासस्थानी तुमची भेट घेईन आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या भेटी संदर्भातली माहिती देणार आहे. तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. अक्षय कुडकेलवार हे या ठिकाणी होते. कास खाली केल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितले की मी इथे बोलणार नाही, पत्रकार परिषदेमध्ये मी सविस्तर माहिती देईन. तर राज ठाकरे हे वर्षा बंगल्यावरती गेल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट झाल्यामुळे अर्थातच अनेक प्रश्न आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण काय, टायमिंग जे आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सध्या आपण बघतोय की ठाकरे बंधू एकत्रित येऊन आगामी निवडणुका लढणार यासाठीची एकीकडे सगळी तयारी झालेली आहे, पार्श्वभूमी पक्की झालेली आहे. असं असताना मुख्यमंत्र्यांची भेट कशासाठी असाही सवाल वारंवार उपस्थित होतोय. आणि अशी भेट झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात होणारं आंदोलन हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण यापूर्वी सुद्धा अशा जेव्हा भेटी झालेल्या होत्या आणि अशी भेट जी हॉटेलमध्ये झालेली होती पंचतारांकित, त्यानंतर मराठीचा मुद्दा समोर घेऊन, हिंदीचा मुद्दा समोर घेऊन एक मोठं आंदोलन सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं.